आज जरा मी लवकर उठले होते तर चूलबोक्या आणि पांढऱ्या साय घातलेलं दूध पीत होते. जाईजुई ताटात ठेवलेली साय खात होत्या. हिरव्या पाटावर ठेवलेली मिरची आणि भिजवलेले दाणे खात होता. म्हणजे इथे सगळ्यांची न्याहारी चाललेली होती. मला असं लवकर उठलेलं बघून आजी हसत आईला म्हणाली, "वत्सले, आपली भूतं झोपलेली असताना हा शंकर लवकर कसा काय उठून आला ग?" आणि मी आजीच्या गळ्यात हात घातलेले होते. त्या सकाळी मी आणि मंजी देवघरात फुलं ठेवायला गेलो तर बाबा मोठ्यानं आनंद कंद म्हणत होते. आनंद कंद ठेवा वाटे मनास द्यावा, पार्था करी कुडावा हा योग जाण माझा. आनंद कंद ठेवा वाटे मनास द्यावा, पार्था करी कुडावा हा योग जाण माझा. जे जाणतोस सारे ते सर्व मी असे रे. जे जाणतोस सारे ते सर्व मी असे रे. नाना रूपे प्रकारे हा योग जाण माझा. मी एक पाहसी तू रात्रंदिनी स्मरी तू, अन्यास विस्मरी तू हा योग जाण माझा. भूतास प्रे द्यावे त्यांचे भले पहावे, कर्तव्य ते करावे हा योग जाण माझा. कर्मे जरी फळावी प्रेच स्वीकारावी, आशा मनी नसावी हा योग जाण माझा. होता उपासनाही सोडील वास नाही, होता उपासनाही सोडील वास नाही. आनंद कंद राही हा योग जाण माझा. आनंद कंद राही हा योग जाण माझा. मला हा आनंद कंद ऐकायला अतिशय आवडत असे. तो आनंद कंद ऐकत असताना अचानक ते रात्रीचं स्वप्न आठवलं आणि वाटलं, माझ्या चांगल्या बाबांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूस गणपतीला कारणीभूत ठरवून त्याला आयुष्यभर आपल्यापासून दूर ठेवलंय. पण देवा, उद्या समजा मला काही झालं तर ते कुठल्या देवाला कारणीभूत ठरवून दूर ठेवणार होते? मला आज हे स्वप्न आलं होतं ना, ते काही माझ्या मनाला पटलेलं नव्हतं. त्यावेळी मला पुन्हा पुन्हा वाटलं की मी तो यमीचा घास घ्यायला हवा होता. आमची देवपूजा झालीच होती की आम्हाला केदार काकांचे शंभू अरे शंभू असं फाटकाजवळचं ओरडणं ऐकू आलं. आमच्या केदार काकांना एक सवय होती, त्यांना काही विशेष सांगायचं असलं की ते अगदी फाटकातनं बाबांच्या नावानं ओरडत येत. आत्ताही तसंच झालं होतं आणि याचा अर्थ काही विशेष घडलेलं होतं. आम्ही सर्वजण बाहेर आलो तर घाईघाईनं केदार काका फाटकातून आत येताना त्यांचं धोतरच फाटकाला अडकलं. तसे ते एकदम आपलं धोतर ओढून काढत म्हणाले, "अरे शंभू, शिंचा हा खेळा अगोदर ठोकून काढ की रे. या खेळ्यात नेहमी माझं धोतर अडकतं." नंतर ते आत येत घाईघाईनं म्हणाले, "अरे शंभू, वहिनीची ती वेडी यमी सापडली." तशी आजी जरा केदार काकांना वैतागून म्हणाली, "केदार, हे सांगायला तू अगदी डोंगराला आग लागल्याप्रमाणे ओरडत यायची काही गरज होती का? ते जाऊ दे, उमाला आता कसं आहे?" केदार काका आश्चर्यानं म्हणाले, "म्हणजे तुम्हा सगळ्यांना ती बातमी कळली? पण तुम्हाला ती बातमी सांगितली कोणी? दादू तर इथे आलेला नाही. शंभूसुद्धा येशा मंजीला घेऊन शाळेत जाण्यासाठी गावात गेलेला नाही. साराभाईच्या लतीफसुद्धा दूध न्यायला इथे आलेला नाही. मग शंभू, तुम्हाला यमीची बातमी सांगितली कोणी?" माझे बाबा म्हणाले, "अरे केदार, स्वतः यमीनं इथं येऊन ती आल्याची बातमी आम्हाला दिली. ती काल इथे येऊन जेवून खाऊन वत्सलेचा ताकाचा उपवास तिला सोडायला लावून गेली बघ. चल आता यमीचा विषय पुरे, आपण न्याहारी करून घेऊ." केदार काका बाबांचं हे सगळं बोलणं आ वासून ऐकत राहिले. आजीच म्हणाली, "केदार, काय झालं रे? सगळं ठीक आहे ना बाबा?" केदार काका हलकेच म्हणाले, "पण आई, अगं हे कसं शक्य आहे? काल यमी इथे येऊन जेवून गेली." आता मात्र या यमी प्रकारानं वैतागलेली माझी आजी जरा ठसक्यात म्हणाली, "का बरं? तिला काय आमचं घर माहिती नाही?" केदार काका घाईघाईत म्हणाले, "अरे शंभू,
काल संध्याकाळी मी निर्माल्य टाकायला नदीवर गेलो होतो, त्यावेळी तिथे ही गर्दी जमलेली होती. मी मनात म्हणालो, शिंच आता संध्याकाळी इथे कोण आटपलं, म्हणून गर्दीत जाऊन डोकावलं तर तिथे वहिनीची वेडी यमी पाणी पिऊन पिऊन फुगून ताठ पडली होती. एक गावकरी मला म्हणाला की भटानू, ही इथे सकाळपासनं पडली आहे, आता हिचं काय करावं. मी म्हणालो, अरे ती वेडी असली तरी मनुष्य आहे, आपण तिला तिरडी आणून हिला स्मशानात रीतीप्रमाणे अग्नी देऊया आणि नंतर आम्ही तिचे सगळे अंतिम संस्कार केले. काल उमाला जरा अंगात कणकण होती म्हणून संध्याकाळी मी हे सांगायला इथे काही आलो नाही. तसं मी दादूकडे जाऊन हे सांगितलं होतं तर कौसल्या वहिनी मला म्हणाली, तुम्ही सकाळीच ते घरी सांगा, नाही तर वहिनी रात्रभर रडत राहील, म्हणून मी गप्प राहिलो होतो. आता आम्ही सगळेजण आवासून केदार काकांकडे बघत राहिलो. बाबा हलकेच म्हणाले, केदार, ती यमी सकाळी साधारण किती वाजता गेली. केदार काकांनी सांगितलं, सकाळी 7-7:30 वाजता ती नदीच्या दुसऱ्या बाजूला पडलेली त्या गावकऱ्यानं तिला पाहिली होती. तिला कोणी उचलून ठेवेल म्हणून तो शेतात निघून गेला, पण संध्याकाळी येताना ती अजून तिथे तशीच पडू नये हे बघितल्यावर त्यांनी 4-5 गावकऱ्यांच्या मदतीने तिला देवळाच्या जवळ आणलं. बाबा म्हणाले, केदार, अरे यमी साधारण 11:30-12च्या दरम्यान इथे आली होती. सोनीने तिला वाढलं, ती जेवून खाऊन इथून गेली. केदार काका खिन्नपणे म्हणाले, म्हणजे शंभू, अरे ती वत्सला वहिनीचा ताकाचा उपवास सोडायलाच आली होती. त्यानंतर एक घटना घडली. माझ्या आईची मध्ये मध्ये उसळणारी ती कंबरदुखी संपूर्ण बरी झालेली होती. त्या दिवशी आई मला पुन्हा पुन्हा म्हणत राहिली होती की सोनी, तू यमीचा तो घास घ्यायला हवा होता ग. खरंच मी तो यमीचा घास घ्यायला हवा होता. कदाचित त्या घासानं माझं अशुभ प्राक्तनसुद्धा बदललं असतं. कारण असं म्हटलं जातं ना की एखादी अचानक घडणारी घटना माणसाचं प्राक्तन कुठल्याही क्षणी बदलू शकते, म्हणून माणसानं कधीही निराश न होता नेहमी आशावादी असावं. यमी अशी तिच्या मृत्यूनंतर देखील आमच्या घरी येऊन आईचा निरोप घेऊन गेलेली होती. तिच्याबद्दल नंतर 2 दिवस आमच्या घरात चर्चा झाली आणि नंतर आमचं घर यमीला विसरून गेलेलं होतं. बाबांनी यमीचा तो पाणी प्यायचा पेला आणि तिला आणलेला नवीन वाडगा दूर नेऊन टाकून दिला आणि यमीचं आमच्या तुतीच्या झाडाखालचं पर्व संपून गेलेलं होतं. माझ्या लग्नाला आता फक्त 6 दिवस राहिलेले होते. तरी देखील आमच्या घरात माझ्या लग्नाची काहीच तयारी नव्हती. आणि त्या दिवशी बाबा आजीला म्हणाले, आई, आपण सोनीच्या लग्नानिमित्त इथे एक पूजा घालूया का. आजी दुःखानं म्हणाली, शंभू, आता दूर सोनीचं लग्न होणार आणि इथे आपण 4 माणसं बोलून पूजा घालणार, त्यांनी काय होणार आहे रे बाळा. आता उगाच घरात मात्र धावपळ करावी लागेल, त्यापेक्षा सोनीला आणि जावई बापू इथे आले की नाही की आपण पूजा घालू, गावजेवण करू. मग बाबा ठीक आहे म्हणाले आणि त्यानंतर मात्र बाबा आणि केदार काकांनी माझ्या नावाने मृत्युंजयाचा यज्ञ केलेला होता. त्यावेळी केदार काकांनी आणि बाबांनी फक्त थोडासा फलाहार करून 3 दिवसांचा कडकडीत उपास केला होता. मग माझ्या लग्नाला 4 दिवस राहिले आणि आजीला आई म्हणाली, दिवाळीला सोनी घरी असणार आहे तर आपल्याला फराळाची तयारी तर करावी लागेल. आजी म्हणाली, अगं कसली कर्माची तयारी आपण करणार वत्सला. नाचता येत नाही तर म्हणे अंगण वाकडं, अशी आपली घाली आहे गत. रीतीप्रमाणे लग्न आपल्याकडे होऊन सोनीनं सासरी जायला हवं होतं, पण त्या मंडळींचं सगळं वेगळंच आहे आणि त्यात म्हणे तो मंगळसूत्राचा विधी नंतर होणार. देव जाणे माझ्या सोनीचं काय होणार आहे. माझी आई आजीला दिवाळीच्या फराळाचं विचारत होती तर आजी माझ्या लग्नाचं बोलत होती. ह्या दिवसात घरात कोणाला कसलं वाईट स्वप्न पडलं नव्हतं. फक्त मंजीला ती आणि येशा मला बकुळ रानात शोधतायत असं स्वप्न पडलेलं होतं. माईनी आमच्या विहिरीजवळ खूप कावळे मरून पडलेत असं पाहिलं होतं. नंतर आमच्या घरी माझ्या लग्नाला जायची तयारी सुरू झाली. लग्नाला माई, दादूबाबा, केदार काका आमच्याबरोबर येणार होते, त्यामुळे आता घरी कोणाला ठेवायचं हा प्रश्न होता.
त्या जाईजुई पांढऱ्याला हिरव्याला इथेच ठेवावं लागणार होतं. केदार काका म्हणाले, उमा इथे येऊन राहणार आहे. कौसल्यामाई म्हणाली, तिची एक मानलेली बहीण गावात येणार आहे, ती राहील उमा काकू बरोबर. आम्हाला उमा काकू इथे राहिल्यावर कसली काळजी नव्हती, कारण त्यांना पांढऱ्या, जाईजुई, हिरव्या चांगले ओळखत होते. बाबा म्हणाले, चला इथली एक काळजी मिटली. आज सकाळपासनं आमचं कोणाचंच खाण्यापिण्यात लक्ष नव्हतं. आमच्या घरी सकाळी उमा काकू आल्या आणि आल्या आल्या मला जवळ घेऊन माझी शांती असती तर आज देखील तिचं लग्न असतं असं म्हणून रडायला लागल्या. त्याच वेळेला माझ्या आईला उंबरठ्यात ठेच लागली. ती कळवळून खालीच बसली. तशी आजी वैतागून हळूच आईला म्हणाली, वत्सले, आता ही उमा दिवस रात्र शांती शांती म्हणून रडणार आणि आमच्या घराची मात्र शांती घालवणार. आणि तसंच झालेलं होतं. उमा काकू आल्या आल्या शांती शांती म्हणत डोळ्याला पदर लावून ज्या चुलीकडे बसल्या ते आम्ही जाईपर्यंत त्या तशाच बसून होत्या. नशीब माईची ती मानलेली बहीण चांगली चुटपुटीत होती म्हणून आजीला आणि आईला आता घराची चिंता नव्हती. तरी माझी आजी सारखी उमा काकूंना सांगत होती, उमे, ह्या डब्यात दाणे, चुरमुऱ्याचे लाडू आहेत, ते जाईजुईंना ह्या ताटलीत खायला घालून पाटावर ठेव, त्या येऊन खातील. पांढऱ्याला ह्या ताटलीत दूध भात वाढ, हिरव्याला पेरू आणि मिरची इथे ठेव, गौरी आणि दुर्गीला दुपारी थोडं जेवण ठेव. उमा काकू डोळ्यावरचा पदर न काढता फक्त मान हलवत राहिलेल्या होत्या. आजी बाहेर जाऊन आईला म्हणाली, वत्सले, उमा मी सांगितलं त्याला डोकं हलवत डोळ्यावर पदर घेऊन बसली आहे. आता तिने पाहिल्याशिवाय कुठे काय ठेवलं हे कसं कळणार ग? तेव्हाच माईची बहीण शेवंत आत येत म्हणाली, आजी काय पण चिंता करू नकासा, मला कौशल्यानं समजा नीट सगळा सांगितलाय, म्या सांभाळीन समद्याला. मग आजींनी सुटकेचा निश्वास टाकला. माझ्या लग्नाची वार्ता ऐकून गावातली काही मंडळी साराभाईबरोबर आमच्या घरी सकाळी आली. त्यात डॉक्टर दशरथसुद्धा होते. माईनं एवढ्या गडबडीत त्या सगळ्यांसाठी टोपभर चहा आणि गुळाचा सांजा केला. आज आमच्याकडे भाजी नेणाऱ्या बायकासुद्धा लवकर आल्या होत्या. माझ्या बाबांनी आलेल्या मंडळींना अंगणात बसवलं. सगळ्यांना चहा आणि सांजा दिल्यावर म्हणाले, मंडळी, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमच्या सोनीचं अंजन गावातल्या धनाजी निंबाळकरांचा सुपुत्र प्रतापराव याच्याशी परवा विवाह त्यांच्या रीतीप्रमाणे त्यांच्या हवेलीत होणार आहे. आता हा विवाह खाजगी रीतीनं व्हावा अशी वरपक्षाची इच्छा आहे. आम्ही वधूपक्ष आहोत म्हणून आम्हाला काही बोलता येत नाही. त्यामुळे मी आपला कोणाला लग्नाचं आमंत्रण नाही देऊ शकलो, पण लग्न झाल्यानंतर मात्र वधूवर इथे येतील. त्यावेळी इथे मी पूजा आणि गावजेवण करणार आहे. त्यावेळी तुम्हा सगळ्यांकडे मी आमंत्रणं पाठवणार आहे. साराबाई म्हणाले, शंभूराव, त्यात एवढं मनाला लावून घ्यायचं काही कारण नाही. अहो, आमच्या पोरीला एवढं तोलामोलाचं स्थळ मिळालं यात आम्हाला समाधान आहे. आणि कसं आहे ना, मोठ्या लोकांच्या लहरी आपल्याला सांभाळायलाच हव्यात. बाकीच्या मंडळींनी या बोलण्यावर माना हलवल्या. नंतर मी सगळ्या मंडळींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. डॉक्टर काकांनी माझ्या हातात एक हिरव्या चाफ्याचं रोप दिलं आणि म्हणाले, मुली, तुझ्या सासरी माझी आठवण म्हणून हे झाड लाव. मी रडत रडत ते रोप घेतलं. ती सगळी माणसं गेल्यावर आमचं अंगण रिकामं झालं. तेव्हा मला उगाचच वाटलं की हे सारवलेलं अंगण माझं आहे. इथे मी लहानाची मोठी झाली आहे आणि आता हे अंगण सोडून सगळ्यांना सोडून इथून जायचं. मी रडत रडत गौरी दुर्गीच्या गोठ्यात गेले आणि त्यांच्या मानेवर पडून रडायलाच लागले. त्यावेळी मी रडत रडत म्हणत होते की, गौरी, दुर्गी, तुम्ही तरी बाबांना सांगा माझं लग्न करू नको म्हणून. आजी गोठ्यात येऊन माझे डोळे पुसत म्हणाली, सोन्या, रडू नको रे बाळा, अशानं तुझी तब्येत बिघडेल. मी आजीबरोबर घरात आले होते त्यावेळी माझ्या हातातलं चाफ्याचं रोप तिथेच पडून गेलेलं होतं. तो दिवस मनाला फार ताण देणारा होता. बाबा मला सतत देवघरात नेऊन भरल्या डोळ्यांनी देवाला नमस्कार करायला सांगत होते. मी, मंजी, येशा, जाईजुई, माझ्या पांढऱ्या हिरव्या यांना कुरवाळत रडत बसले होते. त्या रात्री दादूबाबा, केदार काका आणि माझे बाबा पुष्कळ रात्रीपर्यंत अंगणात बोलत बसले होते. तर माई, माझी आई आणि शेवंता आमच्या 2 दिवसांच्या प्रवासाच्या फराळाची तयारी करत होत्या.
मंजी, यशा रडत रडत माझ्या जवळ बसले होते, तर आजी आणि उमा काकू माझघरात बोलत बसल्या होत्या. मला मात्र झोप येत नव्हती. मला वाटलं आपण मोरीत जाऊन यावं. तसं मी माझघरात जाऊन आईला म्हणाले, आई मी जरा मोरीत जाऊन येते. आई बेसनचा लाडू वळत म्हणाली, सोने बाहेर काळोख आहे, झोपायच्या खोलीतला कंदील घेऊन जा आणि काळोखात जाऊन बसू नको. त्यावेळी मी बघितलं, माझघरातल्या उजेडाची तिरीप सरळ अंगणात येत होती, म्हणून मी कंदील न घेता तशीच मोरीत शिरले. मी मोरीचं दार बंद केलं. मोरीत गच्च काळोख भरलेला होता. मी माझा परकर वर करून चड्डीची नाडी सोडत असताना मला एकदम वाटलं, त्या काळोख्या मोरीच्या कोपऱ्यात कोणीतरी लपून उभं आहे. तसं मी घाबरून झटकन माझा परकर खाली सोडून मोरीचं दार उघडत होते की एक थंड हाताचा विळखा माझ्या भोवती पडला आणि मी एकदम थंड झाले. शांती माझ्या कानात कुजबुजली, सोनचळी, आता तुझं लग्न आहे आणि तुमच्या माझघरात माझी आई रडत बसली आहे, त्याचं मला फार दुःख होत आहे. मला तुझा आणि मंजीचा आता ह्या क्षणी भयंकर राग येतोय. तुम्ही दोघीजणी तुमच्या घरात आहात आणि मला मात्र जावं लागलं. मला ना सोनसळी खूप जगून खूप खूप कविता करायच्या होत्या, पण आता मात्र सगळं संपलंय. शांती मला एकदम घट्ट धरून म्हणाली, आणि तू ना सोनसळी, तू फार दुष्ट आहेस. तू माझ्या छान छान कविता मला काही बाई सांगून फाडायला लावल्यास, पण मी आता तुझ्या मंजीच्या कविता फाडून टाकणार आहे. म्हणतात ना, जशास तसं तेच करणार आहे मी. मी अत्यंत घाबरून स्तब्ध उभे होते. शांतीच्या त्या थंड विळख्यानं माझं सगळं शरीर बर्फासारखं थंड व्हायला लागलं होतं आणि तो थंडपणा आता वाढत चालला होता. आणि तेव्हाच अचानक शांती मला घट्ट बिलगली. परंतु त्याच क्षणी एका अमानवी अस्तित्वाला माझ्या जिवंत अस्तित्वानं नाकारलं होतं आणि मी एकदम शुद्धीवर येऊन जोरात आजी आजी म्हणून किंचाळले आणि क्षणार्धात माझं सगळं घर पटकन तिथे धावत आलं. माझे बाबा जोरजोरात त्या मोरीचं दार ठोठवत सोने दार उघड, सोने दार उघड म्हणून ओरडत होते आणि शांतीने रागाने मला मर मेले असं म्हणून जोरात ढकललं. तसं मी थरथरत्या हातानं मोरीची कडी काढून बाबांच्या अंगावर कोसळले होते. मी शुद्धीवर आल्यावर अर्थात सगळ्यांनी मला काय झालं म्हणून विचारलं होतं आणि मी काय घडलं हे सांगण्यासाठी माझं तोंड उघडलं. तेव्हाच माझी नजर केदार काका आणि उमा काकूंकडे गेली. मी फक्त एवढंच म्हणाले की काही झालं नव्हतं, तिथे अंधार होता आणि मला वाटलं तिथे कोणीतरी आहे म्हणून मी घाबरले. त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण मला मनोमनी शांतीचा विलक्षण राग आलेला होता. तिच्या त्या अकाली मृत्यूला मी किंवा मंजी अजिबात कारणीभूत नव्हतो. आता तिच्या मृत्यूमुळे तिची आई रडत राहणार हे साहजिक होतं ना, त्याला आम्ही काय करणार होतो. आता तुझ्या कविता चांगल्या नाही आहेत असं मी म्हटल्यावर त्या लगेच फाडून टाकायच्या, हा शांतीचा मूर्खपणा होता. मी काही सांगेन ना, पण कविता तर तिच्या होते का नाही. आपल्या कविता अशा फाडून टाकण्यापूर्वी तिने स्वतः त्याबद्दल विचार करायला हवा होता. आणि आता तसा शांतीचा आणि माझ्या मंजीचा काहीही संबंध नव्हता, तरीही आपली आमच्या मागेच लागली आहे. पण नंतर मला तिचं वाईटसुद्धा वाटलं. बिचारीच्या अतृप्त राहिलेल्या इच्छांनी एरवी शांत असणाऱ्या शांतीनं हे रूप घेतलं होतं. मी एकदम जोरात म्हणाले, शांते, तू माझ्या मंजीच्या कवितांना हात तर लाव, मग मी तुला दाखवते. आणि मला दूरवर जणू त्या बकुळीच्या रानात शांती हसतीये असा अस्पष्ट तिच्या हसण्याचा भास झाला होता. मी रागानं पुटपुटले, शांते, तू आमच्या चांगल्या केदार काका काकूंच्या पोटी उगाचच जन्म घेतलास ग. आणि त्याच वेळेला आजी माझ्याजवळ आली. मला कुशीत घेत म्हणाली, सोने, खरं खरं सांग, मोरीत कशासाठी घाबरली होतीस. आणि मी हळूच आजीला खरं ते सांगितलं. तशी आजी प्रचंड चिडली. पण तिला केदार काका आणि उमा काकूमुळे शांतीला जोरात शिव्या घालता येणार. तरी ती हळू पुटपुटलीस की, मेले शांती, तू मेलीस हे आमच्यावर उपकार करून नाही मेलीस. पुन्हा जर माझ्या नातीच्या वाटेला जाशील तर मेले तुझी तंगडी मोडून तुझ्या हातात देईन.
हे ऐकून मी हलकेच म्हणाले, आज्ये, अगं मृत माणसांना शरीर नसतं ग. पण आजीने हळूच शांतीला खूप शिव्या घालून घेतल्या होत्या. सकाळी आमची देवपूजा आटोपली. आमच्या सगळ्यांच्या न्याहाऱ्या रडत रडत पार पडल्या. आईने आणि माईने मला बाबांनी आणलेला शालू नेसवला. माझ्या आईने निंबाळकरांनी पाठवलेले दागिने आणि शालू एका पिशवीत घेतले आणि म्हणाली, सोने, तुझं लग्न झाल्यावर तू हा शालू आणि दागिने घाल. तेव्हाच बाबांनी एक लहान पेटी आणून आईच्या हातात दिली आणि म्हणाले, वत्सला, मनीष सोनाराच्या नोकरानं आत्ताच आणून दिलं हे ते बरं झालं, नाहीतर मला स्वतःला जायला लागलं असतं. आईनी पेटी उघडली. त्यात एक छान मंगळसूत्र होतं. बाबा म्हणाले, सोने, तुझ्या लग्नात मंगळसूत्र बांधायचा विधी होणार नाहीये, पण सुहासिनीनं कधी मंगळसूत्र गळ्यात नसताना राहू नये म्हणून तू लग्न झाल्यावर प्रतापरावांच्या पायाला हे लाव आणि आपल्या गळ्यात घाल. मी डोकं हलवलं, पण मनात म्हटलं, बाबा, ते मंगळसूत्र विहिरीत नेऊन टाका. त्या मंगळसूत्रानं मला तुम्हा सगळ्यांपासून दूर नेलंय. आमची मंडळी तयार झाली. आईने फक्त चूलबोक्याला आपल्याबरोबर घ्यायचं ठरवलं होतं, कारण तो तिच्याशिवाय राहतच नव्हता. साधारण 11 वाजता निंबाळकरांच्या मोटारी आमच्या फाटकाजवळ येऊन उभ्या राहिल्या. तसं माई आणि आई मला जवळ घेऊन हमसाहमशी रडायलाच लागल्या. आजी पुढे आली आणि म्हणाली, तुम्ही दोघे आता स्वतःला सावरा, जायची तयारी करा. पण हे म्हणताना आजीनं स्वतःच डोळ्याला पदर लावला होता. नंतर बाबा आत आले. माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद देत म्हणाले, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेक देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, मुक्ती भोगीत जावी. त्याच्यानंतर केदार काका आले. त्यांनी सुद्धा माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, देही त्यागिता कीर्ती मागे उरावी, देही त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदना परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. शेवटी दादूबाबा आले आणि मला आशीर्वाद देताना म्हणाले, पोरी, महाआयुष्य तुला लागू दे, तू सदा सुखात असू दे. नंतर आजी, आई, माईनी मला आशीर्वाद दिला. अचानक उमा काकू न रडता शांतपणे पुढे आल्या. मला जवळ घेऊन आज पहिल्यांदाच मला सोनसळी न म्हणता त्या म्हणाल्या, रुक्मिणी, हे देवप्रिया, ऐकून जा तू. माझ्याजवळ एवढंच तुला देण्यासारखं आहे. आणि उमा काकू म्हणायला लागल्या, हे सख्यानो, हे सुखानो, मिलनाला साजऱ्या, रुक्मिणीच्या माधवाच्या आज लग्नाला या. हे मुलांनो, हे फुलांनो, टाकण्या या अक्षदा, देव आशीर्वाद साऱ्या सोहळ्याला देवता. रुक्मिणीच्या येत आजी सर्व स्वप्ना पूर्तता, जीव शिवा एकतेची जाणण्या या प्रक्रिया. कौतुकाने देवकी न्याहाळी कन्या लाजरी, कौतुकाने देवकी न्याहाळी कन्या लाजरी, नाकळे कैसी स्पृहावी गौरवर्णी हासरी. द्वारकावासी होती धुंद मोदे अंतरी, हे सुरांनो, हे स्वरांनो, गाऊया देवप्रिया. संगतीने श्रीधराच्या अर्थ येई जीवना, संगतीनं श्रीधराच्या अर्थ येई जीवना. आर्त होई सागराच्या ती नदीही मिलना, आर्त होई सागराच्या ती नदीही मिलना. भीष्मकादी रुद्धकंठी दाटल्याने भावना, हे नभीच्या तारकांनो पाहण्या दृश्यासया. बोलती सांदीपणी मांगल्यकारी भाषिते, बोलती सांदीपणी मंगल्यकारी भाषिते, श्रीहरीनं घालताना पुष्पमाला सस्मिते. पुष्पमाला श्रीहरीला रुक्मिणी ही घालते, यक्ष आणि किन्नरांनो ऐकण्या वाद्यास या. हे सख्यांनो, हे सुखांनो, मिलनाला साजऱ्या, रुक्मिणीच्या माधवाच्या आज लग्नाला या. ब्रह्ममाया द्वारकेला एक आजी होतसे, ब्रह्ममाया द्वारकेला एक आजी होतसे, पाहुनी तो सोहळा नेत्रास तृप्ती येतसे.
जेथे राही कृष्ण काही न्यूनता तेथे नसे, पंचप्राणांनो तुम्ही या वंदना देवास या, पंचप्राणांनो तुम्ही या वंदण्या देवास या. आणि नंतर मला कवटाळून त्या म्हणाल्या, रुक्मिणी तुला सर्व सुख भव, तू आयुष्यमान भव आणि सदा सुखी भव. त्यावेळी मला उमा काकूचं अतिशय वाईट वाटलं. त्यांना माहीत देखील नव्हतं आजीनं त्यांच्या शांतीला काल किती शिव्या घातल्या होत्या. मी त्या अपराधी भावनेनं उमा काकूंच्या पायाला हात लावत म्हटले, काकू माझं काही चुकल्यास मला क्षमा करा. मी बाहेर आले तर बाबांनी मला पुन्हा देवघरात बोलवलं आणि ते म्हणाले, बाळ आपल्या रक्षणकर्त्या हनुमंताला नमस्कार कर. मी हनुमंताला नमस्कार करताना मनात मागितलं की हे सीतामाईच्या रक्षणकर्त्या, रामाच्या परमभक्ता, तू माझ्या ह्या घराचं नेहमी रक्षण कर. पण मी तेव्हा चुकले. मी हनुमंताला माझं रक्षण कर असं म्हणायला हवं होतं. हनुमंताला आणि पुन्हा देवाला नमस्कार करून मी माझघरात गेले. तिथे मी माझघराला वाकून नमस्कार केला, माझ्या ताटाला नमस्कार केला आणि नंतर मी सगळ्या खोल्यांना फिरून रडत रडत सगळ्या खोल्यांना नमस्कार केला आणि नंतर गोठ्यात जाऊन गौरी दुर्गीला कुरवाळलं. पांढऱ्याचा चुंबन घेत मी हिरव्याला जाईजुईला कुरवाळलं आणि पटकन वळून मी दूरच्या त्या बकुळ रानाला नमस्कार केला. माझ्या आयुष्यातले काही धुंद क्षण मी त्या रानात घालवले होते. नंतर मी तिथून वळून विहीरमाईला नमस्कार केला. तुतीच्या झाडाखाली जाऊन यमी बसत होती त्या जागेला नमस्कार केला आणि शेवटी मी माझ्या बागेत आले. तिथे ती फुलबाग आपल्या धुंदीत हसत डोलत उभी होती. या प्रत्येक रोपाला माझा हात लागला होता. अचानक मला वाटलं की असंच पुढे जावं आणि ह्या बागेत गाढ झोपी जावं, तिथून कधी उठूच नये. मग मी पपईच्या झाडाजवळ गेले. तिथे वाकून शोधत मी एक मातीचा मोर शोधून काढला आणि तो माझ्या तळहातावर ठेवून मी डोळे बंद करून म्हणाले, हे मातीच्या मोरा, मला कधीच माझ्या घरापासून दूर ठेवू नकोस. मी तो मोर अलगद पुन्हा मातीत सोडला. पुढच्या अंगणात आले. सगळेजण माझ्यासाठी खोळंबलेले होते. पण मला एकांत मिळावा म्हणून कोणी मला हाकारलं नव्हतं. आईनी माईनी मोटारीच्या मागे आमचे फराळाचे डबे ठेवले होते. निंबाळकरांच्या पहिल्या मोटारीत बाबा, केदार काका, येशा आणि दादूबाबा बसले. दुसऱ्या मोटारीत पहिल्यांदा पुढे माई मंजीला घेऊन बसली. नंतर आई चुलबुक्यासह मोटारीत शिरली. मी मागे वळून शेपटी हलवत असणाऱ्या पांढऱ्याला पुन्हा पुन्हा कुरवाळलं. वळून घराला नमस्कार केला. त्यावेळी अभिमन्यू जसा कौरवांच्या चक्रव्यूहात शिरला होता तसं निंबाळकराच्या चक्रव्यूहात मी शिरतीये याची मला थोडीही कल्पना नव्हती. नंतर आईच्या जवळ आजी बसल्यावर मी आत शिरले होते की शेवंताजवळ उभा असलेला पांढऱ्या जोरात तोंड वर करून रडायला लागला. त्या क्षणी आमच्या मोटारी अंजनगावकडे निघालेल्या होत्या. मी खिडकीतून बाहेर बघत होते तेव्हा मला उगीचच एक भयानक विचित्र भावना झाली. माझ्या पोटात खड्डा पडायला लागला. आमच्या आजूबाजूची जंगलं, शेतं एखाद्या चित्रकलेच्या वहीची पानं भराभरा उलटावीत तशी एकदम दिसून लगेच मागे सरकून नाहीशी होत होती. तसा आमच्या समोरचा रस्ता एकदम खाचखळग्याचा, वळणाचा होता. मध्येच तो कच्चा रस्ता एखाद्या शेताच्या कडेकडेनं जाऊन एकदम जंगलात शिरत होता. असा हा आमचा प्रवास कधी सरळ रस्त्यानं, कधी रानातनं, कधी जंगलातनं, तर कधी उतरणीवरनं चालला होता. त्यावेळी मला अचानक त्या यल्लम्माच्या प्रवासाची आठवण झाली. त्या हिरा मोतीच्या घरात माझ्या माणसाबरोबर तो सुरक्षित प्रवास माझ्या मनाच्या आठवणीच्या कवडशात कायमचा रेंगाळत राहिला होता. आम्ही साधारण 12:30 वाजता निघालो होतो आणि आता 2 वाजले तरी आमच्या मोटारी कोणी मागे लागल्याप्रमाणे धावतच होत्या. साधारण 3 वाजता त्या मोटारी एका उघड्या जागेवर गचकन थांबल्या. तो मोटर चालक शंकर बाबांना म्हणाला, आपण सगळ्यांनी जेवणं आटोपून घ्या. बाबा त्याला म्हणाले, तुम्ही सुद्धा 4 घास आमच्याबरोबर खा. तेव्हा तो आपल्या पायाजवळची पिशवी काढून म्हणाला, नको, मी आणि तुळशीनं डबे आणले. मग आईनी आणि माईनी भराभरा आमची जेवणं आटोपून घेतली. नंतर साधारण तासाभरानं आमच्या मोटारी पुन्हा ढोंगणाला पाय लावून पळायला लागल्या. थोड्या वेळानं आमच्या त्या मोटार चालकानं, तुळशीनं
आम्हाला खिडकीच्या काचा खाली करायला सांगितल्या होत्या, कारण त्या जंगलातली झाडं वाकून वाकून उभी होती आणि त्याच्या फांद्या मोटारीच्या काचांना घासून जात होत्या. साधारण 9 वाजण्याच्या सुमाराला आमच्या मोटारी एका रानात थांबल्या, पण आता कोणाला काही खायचं नसल्यामुळे आमचा प्रवास पुन्हा सुरू झालेला होता. श्रोतेहो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोतेहो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा, या फोटोला स्पर्श करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात उद्या आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीच्या पुढच्या भागासाठी. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो.